जेथे पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतो आणि पहिल्या सामन्यातील सलामीवीर फलंदाज टीम निर्मल संघाकडून दोन बॅटर आपल्याला पाहायला मिळतात। एकीकडे यश वैते आहे तर दुसरीकडे रोनित गोवळकर। चला पंचांना विनंती असेल थोडीशी घाई करा, आपण आज देखील बरेच असे सामने आणि अंतिम आणि शेवटचा दिवस ह्या स्पर्धेमधील आपल्याला पाहायला मिळतोय। खऱ्या अर्थाने मित्रांनो, ज्या खेळाने तुम्ही आम्हाला वेडे लावले ना तो खेळ म्हणजेच क्रिकेट। ज्या खेळाने आपल्याला खऱ्या अर्थाने आज असंख्य असा मित्रपरिवार दिला तो खेळ म्हणजेच क्रिकेट, आणि ज्या खेळाने आज मैदानामध्ये आपल्याला अक्षरशः वेड लावून ठेवलंय तो खेळ म्हणजेच क्रिकेट। आणि खऱ्या अर्थाने आपण सांगायचं झालं तर कोणाला प्रेमाची नशा असते तर कोणाला दारूची नशा, परंतु आम्हा क्रिकेटच्या हात्यांना फक्त आणि फक्त ह्या बॅट आणि बॉलची नशा आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि हाच खेळ घेऊन येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे टीम हितांश युगांश 11 प्रेझेंट 2024 मधली ही प्रथम पर्व ह्या स्पर्धेचं आणि एक भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच या स्पर्धेला आपण खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर आर्थिक मदत आपल्याला पाहायला मिळत आहे। विजय शेठ पाटील असेल, त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं स्वर्गीय भालचंद्र गोविंद म्हात्रे राधाई फाउंडेशन जुचंद्र यांच्या माध्यमातून ह्या चमचमत्या ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतात। ग्रीन पॅराडाईज रिसॉर्ट असेल यांच्याकडून देखील तितकीच मोलाची मदत। अर्नाळा ग्रामपंचायत उपसरपंच सतीशजी तांडेल यांच्याकडून देखील आपल्याला पाहायला मिळतं। मॅन ऑफ द मॅचचे जर्सी ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले ते शिवस्नेह निधी बँक अदितदादा पवार यांच्याकडून देखील तितकीच मोलाची मदत आपल्याला पाहायला मिळते। पहिला सामना आपल्या भेटीला येत आहे टॉप 12 मधील, जिथे आपल्याला पाहायला मिळत आहे दोन सलामीवर बॅटर, एकीकडे रोनित गोवळकर यावेळेला तर दुसरीकडे मनीष विश्वकर्मा गोलंदाजी मार्कवर। पहिला चेंडू डावकारू गोलंदाज आहे, डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला गेला। वैयक्तिक खातं खोळत असताना धावांचा श्रीगणेश केला जातो, वैयक्तिक खातं खोळल्या जात आहे। एक चेंडू एक धाव धाफळकावर येत असताना पाहायला मिळतं। दोन सलामीवर बॅटर, एकीकडे यश वैती तर दुसरीकडे रोनित गोवळकर। यावेळेला काय घडलं जातं, यश बॅक टू द डगआउट स्वस्तामध्ये मोठा गडी यावेळेला परताळत असताना थँक्यू डीजे। यश वैती बॅक टू द डगआउट मध्ये परताळत असताना खऱ्या अर्थानं वसी विरार अंडरम बॉक्स क्रिकेट मधील एक यंग टॅलेंट म्हणून ज्याच्याकडे पाहायला जातं हा खेळाडू यावेळेला स्वास्थ्यामध्ये परताळत असताना नवीन फलंदाज चारुदत्त पाटील येतोय यावेळेला। पहिला चेंडू आक्रमण हल्ला सर्व काही पाहायला मिळतं, परंतु यावेळेला सिद्धेश आहे, कोणत्याही प्रकारची चुकी घडत नाही, स्वकर्णधार देखील आहे टीम प्लेयर्स संघाचा। चांगलं गॅदर करत असताना चेंडूला चार चेंडू काय गोलंदाजी हाताळली जाते सुपररित्या, सुपर लाईन लेन टप्पा सर्व काही यावेळेला दर्शवत असताना मनीष विश्वकर्मा जबरदस्तरित्या गोलंदाजी हाताळतोय। पहिल्या चार चेंडू मध्ये फक्त आणि फक्त एक धाव धाफळकावर। यावेळेला अमित लाड होता, थोडासा फंबल होतोय, तोपर्यंत सिंगल धाव धाफळकामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळतं। वैयक्तिक खातं खोललं जातं दुसरीकडून चारुदत्त पाटील यांचं देखील 1 to go चा इशारा पंचांचा। पहिल्या 5 चेंडूंचा खेळ होत असताना धावफळकावर फक्त आणि फक्त 2 धावा धावफळकावर येत असताना पाहायला मिळतात। रोनित गोवळकर ह्या खेळाडूमध्ये देखील क्षमता आहे, परंतु त्या क्षमतेला साजेसा खेळ करेल का ती येणारी काय वेळ दर्शवेल। तोपर्यंत येतोय पुन्हा एकदा मी डीजे मॅनच्या दिशेनं। डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला, आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला। थँक्यू डीजे। पहिल्या 6 चेंडूंचा खेळ होत असताना धावफळकावर जिथे धावत संख्या
3 धावा धावफलकावर येत असताना पहिला गडी स्वस्त्यामध्ये गमावत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु रोनित गोवळकर ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, ज्या खेळाडूला अक्षरशः वसई तालुका नव्हे तर पालघर जिल्हा असो, मुंबई उपनगर असो वा मुंबई सिटी असो, ज्या खेळाडू आज अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये एक प्रवास करत असताना पाहायला मिळतोय, असा प्रचंड अनुभव असणारा अंडरम बॉक्स क्रिकेटचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो रोनित गोवळकर आहे. परंतु ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं जात आहे, अमित लाड पूर्णतः स्वतःला झोकून देण्याचा प्रयत्न केला जातोय, प्रोत्साहित केलं जातं, खऱ्या अर्थानं टाळ्या वाजवल्या जातात, त्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं टीम प्लेयर्स संघाकडून. आतापर्यंत धावसंख्या धावफलकावर आपण पाहायला गेलं तर फक्त आणि फक्त 3 धावा. द्वितीय षटक मार्गस्थ पहिला चेंडू हाताळला जातोय, ज्या ठिकाणी गोलंदाज वैभव दादा नवार आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, यावेळेला काय क्या बात आहे, कोणत्याही प्रकारची चुकी घडत नाही. प्रत्येक चेंडूला सुरेखरित्या या ठिकाणी गॅदर करत असताना चेंडूला अडवला जातोय. पुन्हा एकदा रोनित गोवळकर येतोय, परंतु यावेळेला काय घडतंय, 2 चेंडूंच्या मधून क्षेत्ररक्षणाच्या मधून चेंडू भेदून जातोय यावेळेला सीमारेखा पार. येस, थँक्यू डीजे. 2 चेंडूंचा खेळ होत असताना 7 धावा धावफलकावर रोनित गोवळकर. प्रत्येक चेंडूवर यावेळेला आक्रमण हल्ला केला जातोय, परंतु त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळतं. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेल्यानंतर बॉक्स क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षणाला देखील तितकंच महत्त्व दिलं जातंय. सिंगल धावेने धावफलकात पुन्हा एकदा भर पडला जातो. आतापर्यंत 8 धावा धावफलकावर लगावण्यात यश मिळतंय. किती 5 चेंडूंचा खेळतोय, शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. 1 to go चा इशारा येतो पंचांकडून. पंच आपल्याला आज दुपारच्या सत्रामध्ये पाहायला मिळतात. मॅन फ्रॉम नारंगी विवेक पाटील आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचा चेंडू यावेळेला काय चारू दत्त ज्याच्या बॅट मधून येतो एक ब्रँडेड चौकार. प्रेशर पूर्णतः रिलीज केला जातोय. धावसंख्या धावफलकावर 12 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. पहिल्या 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त, जिथे धावसंख्या 12 चेंडू आणि 12 धावा धावफलकावर. थँक्यू डीजे. पहिल्या 2 षटकांचा खेळ होत असताना आतापर्यंत 12 धावा धावफलकावर गोलंदाजी मार्कवर यावेळेला सिद्धांत वारंग येतोय. उंच तगडा ताकदवान खेळाडू, ज्या खेळाडूकडे पाहिलं जातोय तो खेळाडू यावेळेला वसई तालुक्यातील एक अष्टपैलू खेळाडूच्या पंचकृषीमध्ये ज्या खेळाडूचं नाव गाजतंय तो सिद्धांत वारंग. यावेळेला पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू अंकित ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, परंतु पंच आमच्यापर्यंत वळतात. यावेळेला नोचा इशारा येतोय. आखूड टप्प्याचा चेंडू होता, अतिरिक्त धाव यावेळेला धावफलकामध्ये भर पडत असताना. आतापर्यंत 13 धावा धावफलकावर आहेत. पहिल्या चेंडूवर सिद्धांत वारंग थोडीशी चुकी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि ज्या वेळेला क्रिकेटमध्ये चुकी होते त्या वेळेला मात्र एक सामोरा जाणारा फलंदाज अर्थातच रोनित गोवळकर. गण्या या नावाने भरपूर असा प्रेम मिळतो. हा गण्या यावेळेला आतापर्यंत संघासाठी संकटमोचक बनलाय. अतिरिक्त धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये भर पडत असताना उजव्या एसटीच्या बाहेर जातोय चेंडू. 14 धावा आतापर्यंत धावफलकावर. 12 चेंडूंचा खेळ होतोय. 14 धावा धावफलकावर आतापर्यंत येत असताना पाहायला मिळतात. ज्या प्रकारचा खेळ केला जातोय यावेळेला पुन्हा प्रॉपर टायमिंग केला जातो. रोनित गोवळकर ज्याच्या बॅट मधून स्किलिंग शॉट टेकिंग अप चेंडू जातोय सीमारेखा पार. येस, थँक्यू डीजे.
एक चेंडूचा खेळ होत असताना आतापर्यंत 18 धावा. अर्थातच यावेळेला ज्या प्रकारची रणनीती आखली खऱ्या अर्थानं सिद्धांत वारंग ह्यांना यावेळेला टार्गेट करण्याचा प्रयत्न रोनित गोवळकर यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या प्रकारची फलंदाजी आतापर्यंत करतोय एक संकटमोचक म्हणून रोनित गोवळकर आपल्याला पाहायला मिळतोय. एकाकी झुंज देत असताना एकाकी आतापर्यंत किल्ला लढवत असताना पाहायला मिळतोय. जो फलंदाज आतापर्यंत स्ट्राईक एंडला आहे, जो संकटमोचक म्हणून फलंदाजी करतोय तो रोनित गोवळकर आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला गेला आणि सिंगल धाव देखील तितकीच महत्त्वाची असते. म्हणजे म्हटलं जाताना जशी मुंबईची लाईफलाईन लोकल आहे तशी क्रिकेटची लाईफलाईन सिंगल धाव देखील आहे. आणि ही सिंगल धाव घेत असताना स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न 19 धावा आतापर्यंत धावफलकावर 3 चेंडूंचा खेळ होतोय. दुसरीकडे चारू दत्त पाटील ज्या खेळाडूमध्ये क्षमता आहे आणि खऱ्या अर्थानं चारूला आपण पाहायला गेल्यानंतर चारू यांची रणनीती प्लेयर्स संघ आखतोय आणि डावपेच देखील त्या प्रकारचे जाणतोय. खऱ्या अर्थानं यंदाच्या VPL मध्ये आपण पाहायला गेलं तर हा खेळाडू प्लेयर्स संघाकडून खेळत असताना आपल्याला पाहायला मिळाला होता. तो चारू दत्त एकीकडे आहे. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला पुन्हा एकदा चेंडू धाडतोय. सुपररित्या फलंदाजी केला जातो. प्रॉपर टायमिंग करत असताना एक तरफ शेर आहे तो दुसरी तरफ सव्वा शेर आहे. यस, 4 चेंडूंचा खेळ 23 धावा धावफलकावर आतापर्यंत येत असताना पाहायला मिळतात. सिद्धांत वारंग थोडासा आतापर्यंत महागडा पडत असताना पुन्हा एकदा चारू दत्त आज मात्र मैदानाला आग लावेल की अशी फलंदाजी केली जाते. 27 धावा 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. 2.5 चेंडू. पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहायला गेल्यानंतर कंजूस गोलंदाजी हाताळली होती, तिखट मारा केला होता आणि त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत सिद्धांत वारंग यांना डोकंदुखी ठरताना आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या प्रकारचे 2 फलंदाज फलंदाजी करतात पूर्णतः आतापर्यंत सामन्याचं सूत्र हातात धरून चालतात की काय अशी फलंदाजी केली जाते. यावेळेला सुरेख पुन्हा एकदा कमबॅक केला जातो. खऱ्या अर्थानं शेवट यावेळेला गोड करत असताना आणि येतोय एक मधुर संगीत ऐकूया. बोला बोला जय जय हनुमान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान. थँक्यू डीजे. डीजे दिलीप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. सातत्याने 5-2 दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर खेळाडूंना प्रेक्षकांना एक एंटरटेनमेंट ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं ते एक गोड असं व्यक्तिमत्व अर्थातच डीजे दिलीप पाटील यांना देखील आपण पाहतोय. पहिल्या 3 षटकांचा खेळ होत असताना 27 धावा आतापर्यंत धावफलकावर पाहायला मिळतात. नवीन बॅटर येतोय परंतु दुसरीकडे समीर विचारे अंतिम आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलेला गोलंदाज. पहिला चेंडू प्रॉपर टायमिंग केला जातोय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. पहिला चेंडू निर्धाव येतोय. दुसरीकडून प्रदोष वैती बंटो या नावाने भरपूर असं प्रेम मिळतंय. एक महाराष्ट्र पोलीस खात्यातील हा खेळाडू आणि चांगलं व्यक्तिमत्व देखील आपल्याला पाहायला मिळतंय. आतापर्यंत धावसंख्या 27 धावा धावफलकावर आहेत. अजून देखील येणारे 5 चेंडूंचा खेळ बाकी. येणारे 5 चेंडूमध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा मजल असेल ह्यावर देखील नजर दिली जाईल. आतापर्यंत 27 आहेत. अजून देखील येणारे 5 चेंडू. रोनित गोवळकर चुकी घडली जाते का? चेंडू जातो यावेळेला पुन्हा एकदा सीमारेखा पार. ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात सौरभ विश्वकर्मा थोडीशी चुकी करतोय आणि चुकीचं रूपांतर पुन्हा एकदा 4 धावेसाठी. आ 31 धावा आतापर्यंत धावफलकावर पाहायला मिळतात. ज्या प्रकारची फलंदाजी केली जाते रोनित गोवळकर गण्या आज मात्र एक वेगळ्या लहरामध्ये एक सूर गवसलेला ज्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतो. येस डीजे. मुंबईच्या शहरा फुलांचा गोदीला आणि तुझी गोदे
Yes, thank you, DJ. 35 धावा आतापर्यंत धावफलकार आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं ज्या प्रकारची फलंदाजी एक संकटमधून एकाकी झुंज देत असताना रोनित गोवळकर यावेळेला स्वतःला म्हणतोय की ना संघर्ष ना तकलीफ है, फिर क्या मजा जीने में, अरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में, पसीनों के शाई से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते, और जो करते हैं मेहनत उनके सपने कभी अधूरे नहीं होते. अशा प्रकारची फलंदाजी आतापर्यंत रोनित गोवळ करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एकाकी झुंज देतोय. वैयक्तिक आतापर्यंत 24 धावींची खेळी करत असताना रोनित गोवळकर पाहायला मिळत आहे. अजून देखील येणारे 2 चेंडूंचा खेळ बाकी, लगातारचा दुसरा आतापर्यंत पाहायला मिळतो आणि त्यानंतर यावेळेला काय बॅटच्या रडार मध्ये येत नाही चेंडू. निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळत आहे. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी, आतापर्यंत 4 चेंडू झाल्यात. चांगलं कमबॅक करून देत असताना समीर विचारे खऱ्या अर्थाने एक बलाढ्य अनुभव असणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. परंतु यावेळेला काय पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग करत असताना रोनित गोवळकर आज एक वेगळ्या लहरामध्ये. येस, थँक्यू. 39 धावा आतापर्यंत धावफलकावर. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. येणारे चेंडूमध्ये किती धावांपर्यंत जाण्याचं मजल असेल, किती धावा सेट केल्या असतील ह्यावर देखील नजर असेल. आतापर्यंत 39 धावा धावफलकार आपल्याला पाहायला मिळतात. वैयक्तिक आतापर्यंत 28 धावींची खेळी करत असताना रोनित गोवळकर शेवटच्या चेंडूवर यावेळेला सिंगल धाव घेतली जाते आणि सिंगल धावेने धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 40 धावा लगावल्या गेल्यात आणि येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 41 धावेंचा आव्हान धावफलकावर पाहायला मिळेल. तोपर्यंत येतोय पुन्हा एकदा टॉस की बॉसच्या दिशेनं, जिथे टीम तेजस 11 विरोधामध्ये टीम जीवदानी माऊली संघ आपण टॉस की बॉसच्या दिशेने यायचं आहे, जिथे कौस्तुभ मेहर यांच्या मधुर वाणीतून टॉस केला जाईल. थँक यू डीजे, थँक्यू. चला तर सुपर 12 मधली मॅच नंबर 2. एका बाजूला जीवदानी माऊली फुलपडा, समोर तेजस 11. सुधाकर पाटील यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातोय. येस, तर टॉस केला जातोय मॅच नंबर 2 सुपर 12 मध्ये. तेजस 11 समोर जीवदानी माऊली फुलपाडा. लॉस टॉस जिंकला, काय निर्णय? फिल्डिंग. कशा प्रकारची तयारी आहे सुपर 12 मध्ये? तयारी तर पहिल्या दिवशी चांगलेच आम्ही क्वालिफाय झाले. खूप चांगल्या टीम होत्या 4 मध्ये आणि आम्ही कुठेतरी बॅकफुटला होते, पण त्या दिवसानंतर खूप कॉन्फिडन्स हाय झालाय आणि त्याच कॉन्फिडन्सने आज खेळू. जीवदानी माऊली संघ आहे, किती धावांपर्यंत रोखायचं आहे? 35च्या मध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. टीम कशा प्रकारे असणार आहे? शुक्रवारच्या दिवशी 40 धावांचा पाठलाग करायचा होता, खूप महत्त्वाची मॅच होती आणि अशा सिच्युएशनमध्ये राहुल पुलेकरची विकेट गेल्यानंतर नितेश पाटीलने ज्या प्रकारची फलंदाजी केली त्या प्रकारे काय सांगशील? टीम तर सेम आहे. चपटला फक्त आम्ही सांगितलेलं की तुझा तो स्ट्रॉंग पॉईंट आहे, जिकडे बॉल मिळेल तिकडे मार. बॅट्समन भरपूर होते मागे, त्यामुळे प्रेशर घ्यायची काही गरज नव्हती. जिकडे मिळेल तिकडे मारायत आणि चांगली बॅटिंग केली त्यांनी, तर रिझल्ट पॉझिटिव्ह आला. खूप साऱ्या शुभेच्छा. जयेश, आता प्रथम बॅटिंग करायची आहे, कशा प्रकारची तयारी आहे या सुपर 12 मध्ये? तयारी तर काय नाही, आम्ही आमचा गेमच खेळू. तेजस 11 संघ आहे समोर, किती धावांचं टार्गेट ठेवायचं आहे? 40+ करू. टीम कशा प्रकारे असणार आहे? टीम जी केली तीच आहे.
खूप साऱ्या शुभेच्छा. तर न्यूज फ्रॉम द सेंटर तेजस 11 टॉस जिंकलाय आणि प्रथम बॅटिंगला आमंत्रित केलंय जीवदानी माऊली फुलपाडा संघाला. जाऊया मॅचच्या दिशेने तिकडे मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा जॉईन होतील मृदुल मेहर. येस, पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने वळतोय जिथे आपल्याला पाहायला मिळत आहे प्रेक्षकांच्या माहितीसाठी एकीकडे निर्मळ सीसी संघ विरोधामध्ये प्लेयर्स संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 2 सलामीवीर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे मनीष विश्वकर्मा दुसरीकडे सिद्धांत वारंग. दोन्ही खेळाडूंमध्ये खऱ्या अर्थानं क्षमता आणि क्वालिटी आणि ती कुवत आहे. 41 धावांचं आव्हान धावफलकावर पाहायला मिळतं. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ होतोय जिथे 1 धाव धावफलकावर येत असताना धावेंचा श्रीगणेश केला जातो. आखोडी टप्प्याचा चेंडू यावेळेला काय घडलं जात आहे? 9 चेंडू प्लस 4 अर्थातच 5 धावा धावफलकावर आढळतात. थँक्यू डीजे. 2 चेंडूंचा खेळ होत असताना 6 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न होता, यावेळेला बॅटच्या रडारमध्ये आला नाही. सिंगल धाव यावेळेला धावफलकामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळतंय. आणि खऱ्या अर्थानं मनगटामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची ताकद आणि स्वप्नामध्ये जर काही इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. आणि क्रिकेटमध्ये आपण पाहायला गेलं कोणताही टार्गेट देखील अशक्य नसतो. आता ज्या प्रकारची सुरुवात करून दिली मनीष विश्वकर्मा, चांगली सुरुवात करून देत असताना तर दुसरीकडून सिद्धांत वारंग संथ गतीने सुरुवात केली जाते. धावसंख्या संघाची आतापर्यंत धावफलकावर 7 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतं. 4 चेंडूंचा खेळ होतोय. 7 धावा आतापर्यंत धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाज निशांत किणी, ज्या खेळाडूंमध्ये क्षमता आहे, एक यंग टॅलेंट म्हणून निर्मळ नगरीमधून आपल्याला पाहायला मिळतंय. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. सिंगल धावे घेतली गेले. मुकेश यावेळेला स्वतःला झोकवून देत असताना शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या क्षमासावी 9 धावा आहेत. येस, 5 चेंडूंचा खेळ 9 धावा जिथे धावफलकावर आतापर्यंत पाहायला मिळतात. ओव्हर द विकेटचा मारा सिद्धांत वारंग, उंच तगडा ताकदवान फलंदाज आहे, डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळतोय. सिंगल धाव घेतले जात आहेत. पहिल्या 3 चेंडूमध्ये ज्याच्या बॅटमधून एक सूर गवसला तर खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर एक आक्रमण हल्ला, एक आक्रमकतेचा सितारा म्हणून सिद्धांत वारंग यांना पाहतोय. परंतु यावेळेला संथ गतीने सुरुवात करून देत असताना पाहायला मिळतात. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ होतो जिथे धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 10 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. लक्ष आपण पाहायला गेलं तर अजून देखील येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 31 धावा अजून देखील धावफलकावर लगावायच्या आहेत. परंतु ज्या प्रकारचे सलामीवीर फलंदाज टार्गेट चेस करणं पसंत करतात आणि तशा प्रकारचा टार्गेट चेस करतील का यावेळेला ती पूर्णतः टीम प्लॅनिंगने 2 सलामीवीर फलंदाज, तितकाच मोठा अनुभव आहे, तितकाच खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर एक्सपिरियन्स असणार हे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळतं. अक्षय गोलंदाजी मार्कवर आहे, एक यंग टॅलेंट आहे. सामोरे जातात 2 वसई तालुक्यातील असे नामांकित फलंदाज. खऱ्या अर्थानं वसई तालुक्याच्या पंचकृषीमध्ये 2 खेळाडू एक अष्टपैलू खेळाडू म्हणून देखील ओळखले जातात. एक मनीष विश्वकर्मा तर दुसरीकडे सिद्धांत वारंग. लोअर फुलटचचा चेंडू फुल टच चेंडू होता, परंतु यावेळेला पुरेपूर फायदा घेता आला नाही. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. यावेळेला चेंडू निर्धावत जात असताना पाहायला मिळतोय. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ होतोय. 1 धाव खर्ची पडत असताना अक्षय. पुढील चेंडू यावेळेला प्रॉपर टायमिंग केला होता, परंतु निशांत आहे, चांगला चेंडूला गॅदर करतोय. सिंगल धाव पुन्हा एकदा धाव फलकामध्ये ऍड होत असताना स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रत्येक चेंडूवर प्रयत्न केला जातोय. आतापर्यंत 12 धावा धाव फलकावर. 3 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. 1.3 चेंडू. राऊंड विकेटचा मारा. सिद्धांत वारंग यावेळेला बॅक टू द डगआउट. सेलिब्रेशन होत आहे मैदानामध्ये. खऱ्या अर्थानं सिद्धू बॅक टू द डगआउट मध्ये जात असताना पाहायला मिळतं.
येस थँक्यू डीजे. सौरभ विश्वकर्मा येतोय. पहिल्या 3 चेंडूमध्ये ज्या प्रकारचं कमबॅक करून दिलं अक्षय यांनी, खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर एक यंग टॅलेंट आहे समोर, एक अनुभव असणारा फलंदाजावर भारी पडत असताना पाहायला मिळतो. यावेळेला पहिला चेंडू रोनित गोवळकर ज्याच्या बॅटमधून आपण विस्फोट पाहायला मिळाला, तो यावेळेला क्षेत्रक्षणामध्ये पूर्णतः स्वतःला प्रभावित करून सोडत असताना पाहायला मिळतोय. एक चांगली आतापर्यंत कामगिरी राहिले. धावफळकर आतापर्यंत 13 धावा धावफळकावर. दुसऱ्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं रोख लगावलेली पाहायला मिळतंय. आतापर्यंत धावांना रोख लगावले. मनीष विश्वकर्मा जो खेळाडू जाणला जातोय तो दुसरीकडून आक्रमक हल्ला सर्व काही यावेळेला दर्शवत असताना यस डीजे. येस थँक्यू डीजे. पहिल्या 2 षटकांचा खेळ होत असताना 17 धावा आतापर्यंत, अजून देखील येणाऱ्या 12 चेंडूमध्ये, पहिल्या 12 चेंडूमध्ये 17 आल्यात, आता येणाऱ्या 12 मध्ये 24 धावा अजून देखील लगावायच्या आहेत. मनीष विश्वकर्मा आहे एकीकडे, दुसरीकडे सौरभ यावेळेला स्वतःची सिंगल धाव घेऊन जो फलंदाज लहरामध्ये आहे त्या फलंदाजाला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव येते, अर्थातच आता बेस्ट वर्सेस बेस्ट असे हे युद्ध पाहायला मिळेल. 2 खेळाडू एकमेकांच्या समोर अनेक वेळा येत असताना पाहायला मिळतात. अनेक वेळा एकमेकांना खडे चारलेत, एकमेकांना अनेक वेळा धूळ चारले, अनेक वेळा एकमेकांना पाणी पाजले, परंतु यावेळेला हितांश युगांश 11च्या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा ही लढत पाहायला मिळते 2 संघांच्या आणि 2 खेळाडूंच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. डिफेन्सिव्ह मोडमध्ये पुन्हा एकदा सिंगल धाव घेत असताना रोनित गोवळकर यांच्यावर खऱ्या अर्थानं रणनीती पाहायला गेली तर पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धावा धावफळकावर येत असताना 2.2 चेंडूंचा खेळ होतोय, जिथे धावसंख्या आतापर्यंत 19 धावा धावफळकावर आपल्याला पाहायला मिळतात. एक भव्य दिव्य असं आयोजन प्रथमताच अर्नाळा नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. एक अंडरम बॉक्स क्रिकेटची खमंग मेजवानी घेऊन येणारा हा खेळ आपल्याला पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थानं आज हे मैदान आकर्षित करत असताना पाहायला मिळतंय, ही खेळपट्टी आकर्षित करत असताना पाहायला मिळतंय. आणि खऱ्या अर्थानं आज जर रात्रीच्या पहिल्या 2 दिवसामध्ये आपण पाहायला गेला तर अर्नाळा गावची ही तुडुंब गर्दी देखील प्रेक्षकांना आणि खेळाडूंना आकर्षित करत असताना पाहायला मिळतंय. यावेळेला प्रॉपर टायमिंग केला होता, सिंगल धाव धावफळकामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळतंय. धावसंख्या आतापर्यंत पहिल्या 3 चेंडूंचा खेळ होत असताना 21 धावा धावफळकावर येत असताना पाहायला मिळतात. 41 धावांचं आव्हान धावफळकावर पाहायला मिळतं. अर्थातच येणाऱ्या 9 चेंडूमध्ये 20 धावा अजून देखील धावफळकावर लगावायचे आहेत. आणि त्या प्रकारची फलंदाजी आणि त्या प्रकारचं कुवत, त्या प्रकारचं टॅलेंट सर्व काही मनीष विश्वकर्मा ज्या खेळाडूमध्ये आपल्याला पाहायला मिळतं तो खेळाडू एकीकडे आहे. डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला जातोय, सिंगल धाव घेतली जाते. यावेळेला काय गरजेचं आहे, यावेळेला खऱ्या अर्थाने एक्सलेटर 5 देणं गरजेचं आहे. यावेळेला गाडी टॉप गिअरमध्ये जाणं गरजेचं आहे. परंतु आतापर्यंत पहिल्या 4 चेंडूमध्ये 4 धावा धावफळकामध्ये येत असताना एक संथ गतीने सुरुवात केली जाते. एक अतिरिक्त धाव येत असताना पाहायला मिळत आहे. पहिल्या 4 चेंडूमध्ये 5 धावा धावफळकावर आणि सांघिक धावा धावफळकावर आतापर्यंत 22 धावा. प्रयत्न केला जातो ट्रॅपच्या साईने खेळण्याचा, ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं पंच तटस्थ, अर्थातच सॉफ्ट डिसिजन काय आहे विवेक पाटील, नॉट आउटचा इशारा आहे. यावेळेला पंचांना रेफर केलं गेलंय, टेक्निकल टीमची मदत घेतली गेली. यावेळेला काय घडेल काय बिघडेल ह्यावर आता पूर्णतः खऱ्या अर्थानं स्क्रीनवर नजरा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. डिव्हिएनच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ही स्पर्धा आज लाईव्ह प्रेक्षेपित केली जाते. कॅमेरामॅनचं कार्यरत निभवत असताना आपल्याला पाहायला मिळतं जयेश मांगेला असेल, त्यानंतर टेक्निकल स्कोरर नयन तांडेल असेल, तर दुसरीकडे प्रवीण पाटील यांना आपण पाहतोय. आमचे मॅन्युअल स्कोरर कालच्या 2 दिवसामध्ये आपण पाहायला गेलो तर सुहास पवार यांना आपण पाहिलं आणि आजच्या दिवसामध्ये प्रकाश दादा वाघरी यांना देखील आपण पाहतोय. एक
मुख्य आयोजक ह्या स्पर्धेचे आपण खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतं आणि ह्या सर्वांच्या वतीनं ही स्पर्धा पाचच्या 2 दिवसामध्ये खऱ्या अर्थानं सुजलाम सुफलामरित्या पार पडत असताना पाहायला मिळत आहे. पंचांचं डिसिजन यावेळेला नॉट आऊटचा इशारा आहे. अर्थातच यावेळेला धावफलकामध्ये 1ने भर पडत असताना 23 धावा आतापर्यंत धावफलकावर लगावल्या जातात. पहिले 5 चेंडू हाताळले जातात. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळतोय तिखट मारा आतापर्यंत करत असताना सुरेख लाईन लेन टप्पा सर्व काही दर्शवलं जात आहे. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. आता मात्र प्रेशर आहे, तणाव आहे आणि तणावामधून कशा प्रकारे बाहेर पडायचं ते पूर्णतः मनीष विश्वकर्मा जाणतो. बाफूट लावून टाकण्याचा प्रयत्न ट्रॅपच्या सहाय्याने खेळला गेला. सिंगल धाव धावफलकामध्ये पुन्हा एकदा ऍड होत असताना अर्थातच आता येणारे 6 चेंडूमध्ये धावफलकावर 15 धावा अजून देखील लगावायच्या आहेत. तोपर्यंत येतोय पुन्हा मी एकदा डीजे मॅनच्या दिशेने. यस थँक्यू. 17 धावा पाहिजेत प्रदोषदा. 17 24 झाल्या. येणारे 6 चेंडूमध्ये 17 धावा अजून देखील धावफलकावर लगावायच्या आहेत. आणि क्रिकेटमध्ये बऱ्याचदा असं देखील म्हटलं जातं ना की कागदीपत्रे तुम्ही कितीही मोठे खेळाडू स्ट्रॉंग असले तरी तुमचा स्वाभाविक खेळ हा तुम्हाला दर्शवावा लागतो. यावेळेला कागदीपत्रे कोण स्ट्रॉंग होतं? प्लेयर्स संघ आपण पाहायला गेला तर एक वसई तालुक्यातील नामांकित संघ आतापर्यंत स्ट्रॉंग पाहायला मिळाला होता. परंतु ज्या प्रकारचा सामना आतापर्यंत रंगतोय तो पाहताच येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 17 धावा अर्थातच आतापर्यंत ज्या प्रकारचे खांदे उंचावलेले पाहायला मिळतात आणि ज्या प्रकारचं आतापर्यंत गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये प्रभावित करून आतापर्यंत सोडलाय तो संघ टीम निर्मळ सीसी आपल्याला पाहायला मिळतो. येणारे 6 मध्ये 17 धावा कशा प्रकारे टार्गेट चेस केला जाईल ती येणारी काळ वेळ मात्र दर्शवेल. परंतु गोलंदाजी मार्कवर यावेळेला अपकमिंग यंगस्टर वसई नगरीमधील नव्हे तर वसई तालुक्यातील यश वैते आहे. पहिला चेंडू सुरेख लाईन लेन टप्पा सर्व काही दर्शवतोय. ज्यावेळेला जमिनीलगत चेंडू आदळतोय त्यावेळेला मात्र वळण घेत असताना आता येणारे 5 मध्ये 4 चौकारांची गरज असणार आहे. अर्थातच सामन्याचं पारडं आपण पाहायला गेलं तर थोडंसं कुठेतरी निर्मळ संघाच्या बाजूने वळत असताना पाहायला मिळत आहे. येणारे 5 मध्ये 4 चौकारांची गरज अर्थातच 16 धावा अजून देखील धावफलकावर लगावायचे आहेत. विजयाचा शंख फुकलाय का ह्यावर देखील येणारी काळ वेळ दर्शवेल. पहिला येत असताना पाहायला मिळतोय येस डीजे येस थँक्यू डीजे. येणारे 4 मध्ये 3 धावेंची गरज आणि प्रेक्षक देखील यावेळेला आतुर. खऱ्या अर्थानं प्रेक्षकांना जशा प्रकारचा सामना हवा असतो तशा प्रकारचा आतापर्यंत सामना घडत असताना पाहायला मिळतोय. येणारे 4 मध्ये 3 चौकारांची गरज. यावेळेला काय डायरेक्ट हिट असतात मात्र चित्र काही वेगळं असं पाहायला मिळालं असतं. आता येणारे 3 चेंडूमध्ये 11 धावेंची गरज. काय हा टार्गेट चेस केला जाईल का ह्यावर देखील नजर असेल. त्या प्रकारचं टॅलेंट आहे, त्या प्रकारची कुवत आहे, त्या प्रकारची क्षमता आहे. परंतु त्या क्षमतेला आज खऱ्या अर्थानं साजेसा खेळ करावा लागेल. नाहीतर मात्र हितांश युगांश 11 ह्या स्पर्धेसाठी पूर्णतः 365 दिवसांची मात्र लॉंग वेटिंग असेल टीम प्लेयर संघासाठी. पूर्णतः आता जिम्मेदारी मात्र पूर्णतः नजरा ह्या वेळेला मनीष विश्वकर्मा यांच्यावर असतील. 3 मध्ये 11 पहिला येईल का नव्हे. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे.
गडी वाद असताना धावचितच्या रूपानं सामन्याचं समीकरण आपण पाहायला गेलं तर थोडंसं असं एकतर्फा येत जाताना पाहायला मिळतंय. थोडंसं सामना आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर थोडंसं एकतर्फा जातोय. ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळली, ज्या प्रकारची फलंदाजी हाताळली, खऱ्या अर्थानं रोनित गोवळकर ह्या सामन्यामध्ये आतापर्यंत पूर्णतः जान फेकत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणूनच पुन्हा पुन्हा उल्लेख करावा असा वाटतो की कागदीपत्री तुम्ही कितीही मोठे खेळाडू स्ट्रॉंग असले तरी तुम्हाला तुमचा स्वाभाविक खेळ हा नक्कीच दर्शवावा लागत असतो. ह्या वेळेला अतिरिक्त धाव येते. यश यावेळेला चुकी काढतोय, परंतु ही चुकी कितपर्यंत महागडी ठरेल ह्यावर देखील यावेळेला नजर असेल. पुन्हा एक संधी बनत असताना पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं सामना पुन्हा एकदा जिवंत होत असताना पाहायला मिळत आहे. अजून एक अतिरिक्त धाव येईल का यावेळी वेळा? 2 चेंडू 9 धावेंची गरज आहे. एक अतिरिक्त धाव आणि त्यानंतर मात्र 2 चौकारांची गरज पहिला येत असताना पाहायला मिळतोय. आता येणार एक चेंडू मध्ये 5 धावा बनवायच्या आहेत. एक अतिरिक्त धाव येईल का यावेळेला? लक फॅक्टरचा साथ मिळेल का, नशिबाचा साथ मिळेल का टीम प्लेयर संघाला, ह्यावर मात्र नजर असेल. यश वैती ज्या प्रकारची गोलंदाजी आता प्रकारे हाताळले, परंतु यावेळेला काय अतिरिक्त धाव येईल का नव्हे? यावेळेला दांडी 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 गोल केली जाते आणि विजयी संघ ठरतोय टीम नेम निर्मल सीसी. कॉंग्रॅच्युलेशन टीम निर्मल संघ अँड हार्ड लक टीम प्लेयर्स. यस, क्या बात आहे. पहा, मला वाटतं गण्याची फॅमिली आली आज. आय थिंक क्रिकेटवरचं प्रेम आपल्याला पाहायला मिळते. गणे एक वेळ थांब.